कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितम नमामि. ज्यांचा वर्ण हा कापुरासारखा आहे, स्वभाव ज्यांचा अगदी भोळा आहे, कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा. ज्यांच्या जटेमधून गंगेचा उगम झालेला आहे, जटाजूट गंगा अर्धश्चंद्रभाळी तिजा नेत्रज्वाळी मुकुटे झळाळी. किंवा लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा. आता लवथवती म्हणजे काय, तर लव म्हणजे हळू आणि थव म्हणजे मोठा. असा जिचा प्रवाह आहे ती म्हणजे गंगा. विषय कंठी काळा त्रिनेत्री ज्वाळा. ज्यांचा कंठ हा विषाने भरलेला आहे, ज्यांच्या तिसऱ्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळा निघतात. राम नामाने शीतल झालेला हा कंठ निळा झालेला आहे. मग काही भक्तांनी विचारलं, का हो शंकराचा कंठ हा निळा का आहे? तर देवी दैत्य सागर मंथन पै केले. देव दैत्यांचं समुद्र मंथन सुरू झालं. कशा करता, तर देवांचा राजा इंद्र ऐरावत हत्तीवर बसून निघाला होता. तेवढ्यात त्याला दुर्वास ऋषींची भेट झाली. त्यांच्या गळ्यामध्ये विजयश्री माळा होती. ती माळा अभिमंत्रित होती. इंद्राने पाहिल्याबरोबर खाली उतरला आणि नमस्कार केला. दुर्वासांनी आपल्या गळ्यातली माळा काढली आणि इंद्राच्या गळ्यात घातली. पण इंद्राला ती माळा आवडली नाही. इंद्र म्हटला, मी देवांचा राजा इंद्र आहे. इंद्राने ती माळा डाव्या हाताने काढली आणि हत्तीच्या सोंडेत देऊन टाकली. हत्तीने ती माळा आपल्या पायाखाली तुडवली आणि मग दुर्वासांनी पाहिल्याबरोबर श्राप दिला. म्हटले, इंद्रा, तुझी सगळी संपत्ती समुद्रामध्ये विलीन होईल. आणि इंद्राची सगळी संपत्ती समुद्रात गेली. आणि मग कालांतराने इंद्र हा काही देवांना घेऊन भगवान विष्णूकडे गेला. म्हटला, देवा, आपली स्वर्ग संपत्ती आपण मिळवली पाहिजे. त्याकरिता आपल्याला काही असुर आणि दानव हे मदती करता पाहिजेत. आणि मग वासुकी सर्पाचा दोर केला, मंदार पर्वताची रई केली आणि भगवंताने कूर्म अवतार धारण केला. ती रई त्यावर ठेवली आणि समुद्र मंथन सुरू झालं. त्या मंथनातून अमृत निघालं. ते अमृत दैत्यांनी पळवलं. आणि मग भगवंताने मोहिनी रूप धारण करून दैत्यांना सुरा दिली, म्हणजेच मदिरा दिली आणि देवांना अमृत दिलं. त्यानंतर त्या मंथनातून विष निघालं. आणि मग दैत्य म्हटले, देवा, तुम्ही बरेच रत्न पळवले. कौस्तुभमणी तुम्हीच पळवला, ऐरावत हत्ती तुम्हीच पळवला, उच्चैश्रवा घोडा तुम्हीच पळवला, रंभादिक देवांगणा तुम्हीच पळवल्या. आता हे जे विष निघालं ना, हे सुद्धा तुम्हालाच घ्यावं लागणार. आणि मग सगळ्या देवांनी भोळ्या शंकराचं स्मरण केलं. आणि मग भगवान शंकराने ते विष प्राशन केलं. पण अंगाची लाही लाही व्हायला लागली. जो चंद्र होता त्याला जटेवर ठेवण्यात आलं, तरी अंगाचा दाह काही शांत होईना. सर्वांगाला चिता भस्म लावण्यात आलं, कारण भस्म हा शरीराला शीतलता देणारा आहे. गळ्यामध्ये नाना प्रकारचे सर्प घालण्यात आले, तरी दाह काही शांत होईना. जे सर्पांचे 9 राजे आहेत त्यातला वासुकी नावाचा सर्प गळ्यात घालण्यात आला, तरी अंगाचा दाह काही शांत झाला नाही. आणि मग शेवटी राम नावाचा धावा केला. शिव हळहळेत तापला, राम नामे शीतल झाला. त्यांचा दाह हा राम नामाने शांत झाला. ज्या भगवान शंकराने मदनाला सुद्धा जाळून टाकलं. पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. नारदांच्या आशीर्वादामुळे वाल्ह्याचा वाल्मिकी झाला. कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाआधी. नारदांच्या आशीर्वादामुळे वाल्ह्याचा सुद्धा वाल्मिकी झाला. नारदांनी भगवान शंकराला प्रश्न विचारला. म्हटले, देवा, का हो तुम्ही तुमच्या कैलासामध्ये रामकथा ठेवता, मग वक्ता कोण? तर भगवान शंकरांनी सांगितलं, ज्यांनी रामायण लिहिलं तेच वाल्मिक ऋषी सांगायला आहेत. 9 दिवस ती कथा चालली. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ती कथा चालली. तिन्ही लोकातील लोकांना आमंत्रित केलं होतं. जे मृत्यू लोकातील लोक होते ते म्हटले, रामायणावर आमचा अधिकार आहे, ते आम्हाला द्या. देव म्हटले, रामायण आमचं आहे. आणि दैत्य म्हटले, देव जरी तुमचा असला तरी तो आमचा उद्धार करण्याकरता आलाय. आणि मग
मनुष्य लोकातील लोक म्हटले तो मनुष्या रूपात आलाय. मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरे तरीली. नारदांनी मध्यस्थी केली. भगवान शंकराला वाटणी करायला बसवलं. 100 कोटी रामायणाचे श्लोक होते. 33 लाख श्लोकाची वाटणी झाली. शेवटी फक्त एक श्लोक उरला. तो श्लोक होता अनुष्टुप छंदाचा. अक्षर 32 होते. त्याची सुद्धा वाटणी केली. उरले फक्त 2 अक्षर, ते म्हणजे राम. राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे. राम नामाची गोडी लागावी म्हणून सर्वांनी मीटिंग घेतली आणि सांगितलं भगवान शंकर हे विरक्त झाले पाहिजे. आणि मग नारदजी गंगा मातेकडे गेले आणि म्हणतात अगं तुझं नाव जरी घेतलं तरी सर्व पाप नाहीसे होतात. वाचे म्हणता गंगा गंगा, 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 वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ पापे जाती भंगा, सकळ पापे जाती भंगा, सकळ पापे जाती भंगा, सकळ पापे जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. दया नाही यमपुरी, दया नाही यमपुरी, दया नाही यमगिरी, दया नाही यमपुरी. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जाती भंगा, सकळ पापे जाती भंगा, सकळ पापे जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पाप जाती भंगा, सकळ पाप जाती भंगा, सकळ पाप जाती भंगा. टाळी वाजवा. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पाप जाती भंगा. विठ्ठल विठ्ठल का फेडीत पाप ताप, पोखी तदरीचे पादप, समुद्र जाय आप गंगेचे जैसे. आणि मग नारदजी गंगा मातेकडे गेले आणि म्हणतात अगं तू खूप भोळी आहेस. तू देवाच्या डोक्यावर बसली आहेस ना, म्हणजे तू देवाची अर्धांगिणी आहे. पण जी डाव्या मांडीवर बसते ना तिच्यापासून सावध राहा, तुझी काहीच किंमत नाही. आणि मग पार्वती मातेविषयी गंगेचं मन कलुषित केलं आणि नारदजी पार्वती मातेकडे गेले आणि म्हणतात अगं देवाची खरी बायको तर तू आहेस, पण जी डोक्यावर बसती ना तिच्यापासून सावध राहा. त्या दोघींमध्ये नारदांनी भांडण लावू दिले आणि नारदजी पसार झाले. आणि मग भगवान शंकरांनी पार्वती मातेला विनंती केली. म्हटले अगं तुझ्या मनातला संशय काढून टाक. पण पार्वती माता ऐकायला तयार नव्हती. आणि मग भगवान शंकरांनी कैलासाचा त्याग केला आणि काशीला आले. त्या काशीचं पहिलं नाव होतं महास्मशान, दुसरं नाव अविमुक्त क्षेत्र, तिसरं नाव आनंदवन, चौथं नाव वाराणसी आणि पाचवं जे आहे ते काशी. ज्या स्मशानात मनुष्याने एकदा प्राणत्याग केला की त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही. दुसरं आहे अविमुक्त क्षेत्र, ज्या क्षेत्रात जारज, अंडज, उद्बीज आणि स्वेदज या 4 योनीपैकी कुठल्याही योनीचा जीवजंतू मरत असेल तर तो मरण्यापूर्वी जी अवस्था त्याला प्राप्त होते त्याला मरणावस्था म्हणतात. आणि त्या अवस्थेत भगवान शंकर त्या जीवाजवळ येतात आणि त्याच्या कानात रामनामाचा उपदेश करतात. उपदेश करी विश्वनाथ काणी, वाराणसी प्राणी मरेजो. म्हणून अशा या भोळ्या शंकराचं आपण स्मरण केलं पाहिजे. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय
माझे चित्ती. म्हणून आपण सगळ्यांनी भगवान शंकराच्या नावाचा जय जयकार करायचा आहे. बोला चंदन शेष भगवान की जय. नम पार्वती पतये हर हर महादेव. विठ्ठला 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 बघा, आपण जर सकल संतांचा विचार केला तर अगणित उपकार त्यांचे आपल्यावरती आहेत. माझ्या ज्ञानोबरायांनी आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. म्हणजे काय केलं तर संप्रदायाला नवीन ऊर्जा दिली. आता काही लोक म्हणतील पाया रचणं म्हणजे काय, तर ऐका, आपल्याला जर एका गावातून दुसऱ्या गावाला जायचं असेल आणि मध्ये जर नदी असेल तर ती नदी पार करण्याकरता पूर्वी लोक काय करायचे तर सांकव बांधायचे. म्हणजे काय करायचे तर पूल बांधायचे. आणि पूर्वी लोकांची अशी श्रद्धा होती की पुलाचं आयुष्य वाढवायचं असेल तर पाया भरायच्या अगोदर बळी द्यायचे. जर बळी दिल्याने पुलाचं आयुष्य वाढत असेल तर आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया भरायच्या अगोदर ज्ञानोबरायांचे आई वडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता नावाचे 2 बळी या वारकरी संप्रदायाला दिले. ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया. माझे ज्ञानोबराय स्वतः अनाथ झाले आणि तुम्हा आम्हाला सनाथ केलं. माझ्या ज्ञानोबरायांना आई नाही, पण ज्ञानोबराय आपल्या सगळ्यांची आई झाली. ज्ञानोबराय कोणाकोणाची आई झाली तर नंबर 1 वेद. वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. नंबर 2 योग्यांची आई झाली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. नंबर 3 साधकाचे मायबाप झाले. साधकाचा मायबाप दरुशने हरे ताप. आणि नंबर 4 अनाथाची माय झाली. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. आता आई कुणाला म्हणावं तर जी हिताचा विचार करते तिला आई म्हणतात. महाराजांचं प्रमाण आहे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. माऊलींच्या भाषेत सांगायचं जर ठरलं तर माऊली म्हणतात पै अहितापासून काढीती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. खरं हित जाणणारे जर कोण असतील तर ते संत आहेत. शोधून आले संत हिताहित जगाचे. हिताहित जगाचे. हिताहित जगाचे. शोधून आले संत. शोधून आले संत हिताहित जगाचे. हिताहित जगाचे. हिताहित जगाचे. शोधून आले संत हिताहित जगाचे. हिताहित जगाचे. हिताहित जगाचे. आले संत हिताहित जगाचे. हिताहित जगाचे. हिताहित शोधून या आले संत हिताहित जगाचे. ज्यांना हित समजतं ते संत आहेत. विठ्ठल ऐका, ज्ञानोबरांनी वेदाकरता अमृतानुभव लिहिला. योग्याकरता चांगदेव 65 लिहिली. साधकाकरिता ज्ञानेश्वरी लिहिली. आणि तुमच्या माझ्याकरिता हरिपाठ लिहिला. आता हरिपाठ हा कसा ग्रंथ आहे तर सूत्रसार ग्रंथ आहे. संस्कृतमध्ये काही सूत्र आहेत. कोणते सांगा बरं जाऊ द्या, ऐका. नंबर 1 आहे पतंजली प्रदीप सूत्र. नंबर 2 आहे नारद भक्ती सूत्र. नंबर 3 ब्रह्मसूत्र. नंबर 4 वैदिक सूत्र. आणि नंबर 5 न्यायसूत्र. असे बरेच काही सूत्र आहेत. आता ज्ञानोबरायांचा हरिपाठ हा सूत्रसार ग्रंथ आहे, बरोबर ना. थोडं लक्ष देऊन ऐका. तुमच्या माझ्या उद्धाराकरता 3 पर्याय आहेत. कोणते? नंबर 1 आहे ग्रंथ, दुसरे आहेत संत आणि तिसरा आहे भगवंत. आता ग्रंथ उद्धार करतात, बरोबर. मग कोणते तर ऐका. वेदांताचे काही प्रस्थांतर वेगळे आहेत, पौराणिकांचे काही प्रस्थांतर वेगळे आहेत आणि आपल्या वारकऱ्यांची प्रस्थांतर वेगळे आहेत. आता वेदांतातील प्रस्थांतर कोणते सांगा बरं. बोला, पटापट बोला.
टाईम नाही आपल्याकडे. बरं ऐका. नंबर 1 आहे ब्रह्मसूत्र, नंबर 2 उपनिषद आणि नंबर 3 श्रीमद भगवद्गीता. आता पौराणिक प्रस्थानत्रय कोणती? तर नंबर 1 वाल्मिकी रामायण, नंबर 2 महाभारत आणि नंबर 3 श्रीमद भगवद महापुराण. आता आपल्या वारकऱ्यांची प्रस्थानत्रय कोणती? तर नंबर 1 नाथ महाराजांचं श्रीमद भागवत महापुराण, तुकोबरायांची गाथा आणि ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी. ही आपल्या वारकऱ्यांची प्रस्थानत्रे आहेत. आता हे जे ग्रंथ मी तुम्हाला सांगितले, या ग्रंथ वाचनातून आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. दुसरे आहेत संत. आता आपण 4 जणांचा विचार करणार आहोत. कोणते 4 जण? उभे असलेले नाही, खाली बसलेले अजिबात नाही. ऐका, काही लोक साधारण आहेत, काही लोक साधक आहेत, काही साधू आहेत आणि काही संत आहेत. आता ऐका, काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार हे 6 ज्यांनी केले धारण ते साधारण. बरोबर ना? काही चुकलं तर सांगत चला बरं का. हे 6 ज्यांनी ठेवले धाकात ते साधक, हे 6 ज्यांनी टाकले धुवून ते साधू आणि या 6चा ज्यांनी केला अंत ते ज्ञानोबराय तुकोबरायांसारखे संत. विठ्ठल पण हे संत असताना तुम्हा आम्हाला कळाले नाही. सोपं उदाहरण तुम्हाला सांगते. ज्या वेळेला माऊली ज्ञानोबराय होते तेव्हा त्यांना लोकांनी जवळ येऊ दिलं नाही आणि आता त्याच माऊली ज्ञानोबरांच्या दर्शनासाठी आळंदीमध्ये गर्दी आहे. असताना लोकांनी माऊलींना इंद्रायणीला शिव दिलं नाही आणि आता रोज समाधीला पंचामृताने अभिषेक आहे. पंचामृत ठेवायला तांब्या पितळची भांडी नाही तर चांदीची घागर आहे, चांदीची पंचारती आहे. आता काही कमी नाही. असं म्हणतात, ज्या वेळेला माऊली ज्ञानोबराय अनवाणी पायाने पंढरपूरला जात होते त्यावेळेला त्यांचे पाय भाजत होते. त्यावेळेला माऊलींनी आपल्या पायाला वडाची पानं बांधली आणि आता त्याच माऊली ज्ञानोबरांच्या पादुका ह्या चांदीच्या पालखीत पंढरपूरला जातात. मला सांगायचंय काय की संत असताना कळत नाही तर संत गेल्यानंतर कळतात. असताना केलं जातं ते दर्शन आणि गेल्यानंतर केलं जातं ते प्रदर्शन. विठ्ठल हे बघा, देवाला प्राप्त करण्याचे साधन हे 4ही युगात वेगवेगळे होते. कृतये ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मुखे द्वापारे परिचर्यायाम कलौतत हरिकीर्तनात. कृतयुगामध्ये देवाला प्राप्त करण्याकरता ध्यानधारणा सांगितली होती. त्रेतायुगामध्ये यज्ञ यागादी कर्म सांगितले होते. द्वापार युगामध्ये पूजादिक विधान सांगितलेत आणि या कलियुगामध्ये कलियुगा माझी करावे कलियुगा माझी करावे कीर्तन देणे नारायण देईल भेटी देणे नारायण कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. विठ्ठल कलियुगामध्ये भगवंताचं नामचिंतन सांगितले. पण या 4ही युगामध्ये तुकोबरायांनी जे अवतार घेतले त्या त्या अवतारामध्ये तुकोबरायांनी नामचिंतन हेच साधन केलं. कारण कृतयुगी नामा प्रल्हाद पै झाला स्तंभी अवतरला नरहरी. कृतयुगामध्ये नामदेवराय हिरण्यकश्यपू आणि कयादू या दैत्य युगमांच्या पोटी भक्तराज प्रल्हाद म्हणून जन्माला आले. हे बघा, चांगली संतती निर्माण होण्याकरता मायबापाचं तप असावं लागतं. जो हिरण्यकश्यपू होता त्याने आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये वज्राची आडी घातली होती. उजवा अंगठा जमिनीत रोवला, डावा पाय उजव्या गुडघ्यावर घेतला आणि दोन्ही हात वरती करून 1, 2, 3 वर्ष नाही तर 32,000 वर्ष त्याने तपश्चर्या केली. किती? 32,000 वर्ष. त्यावेळेला माणसाचं आयुष्य हे 1,00,000 वर्ष होतं. आता किती आहे? 100 वर्ष आहे. पण माणूस 100 वर्ष जगेल याची सुद्धा गॅरंटी नाही. असो,
32,000 वर्ष त्याने तपश्चर्या केली. अहो आपण साधं 32 मिनिटं एका ठिकाणी नीट बसत नाही. आणि समजा बसलो तर जी आसनं रामदेव बाबाला माहीत नाही ती आसनं आपण करून दाखवू. असो 32,000 वर्ष त्याने तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येचं उत्तम फळ म्हणजे भक्तराज प्रल्हाद. तुका म्हणे श्रम केला तोहा आला फळासी. जो हिरण्यकश्यप होता आणि सगळ्या राज्यात सांगितलं होतं की कोणत्याच देवाच्या मूर्त्या घरात ठेवायच्या नाही, फक्त माझ्या नावाचा जप करायचा. ओम हिरण्यकश्यपाय नमः. नाम घेऊन दिये देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. हिरण्यकश्यपाकुळे नामा प्रल्हाद. हिरण्यकश्यपाकुळे नामा प्रल्हाद. हिरण्यकश्यपाकुळे नामा प्रल्हाद. हिरण्यकश्यपाकुळे नामा प्रल्हाद. पद्मिनी नाम माझे, पद्मिनी नाम माझे, जगदाशीचे बदन ऐका हो, ऐका हो. वा वा बाबा, ऐका हो, ऐका हो. नाम याचा जन्म मूळ संचितान. नाम याचा जन्म मूळ संचितान. नाम याचा जन्म मूळ संचितान. ऐका हो, ऐका हो, ऐका हो, ऐका हो. नाम याचा जन्म मूळ संचितान. नाम याचा जन्म मूळ संचितान. नाम याचा जन्म मूळ महाराजांसाठी टाळी वाजवा. सुंदर प्रमाण महाराजांनी दिलं. भक्त प्रल्हाद हे भगवंताचं नामचिंतन करायला लागले आणि इतरांकडून सुद्धा करून घेऊ लागले. भक्त प्रल्हाद हे पोरांना सांगायचे, पोरांनो गुरुजी बाहेर गेलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो. आपल्या गुरुजींनी जो धडा दिलाय त्या धड्याने तुमच्या धडाचं धड व्हायचं नाही. म्हणून हा धडा पुसून टाका आणि जो धडा मी तुम्हाला सांगतो तो धडा लिहा. नक्कीच तुमच्या धडाचं धड झाल्याशिवाय राहणार नाही. पोरं म्हटले, आजपासून तूच आमचा गुरुजी, तू जे सांगशील तेच आम्ही करू. आणि त्या सगळ्या आश्रमामध्ये भगवंताच्या नामाचा अट्टहास सुरू झाला. नारायण नारायण पारायण हे करीती. बापाचं काही न ऐकता भक्त प्रल्हाद भगवान विष्णू परमात्म्याचं नामचिंतन करायचे. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी. उचलुनी घेतला कडेवरी भक्ती सुखे निवाला. बघा, नामदेवरायांचा जन्म हा कपी कुळातला होता. त्रेतायुगाचा आपण जर विचार केला तर त्रेतायुगी नामा अंगद वानर वेशे रामे परमपुरुषे आळंगिला. नामदेवराय हे वालीपुत्र अंगद होते. त्यांचा जन्म हा कपी कुळातला होता. ते म्हणजे वालीपुत्र अंगद. आणि त्रेतायुगामध्ये साधन होतं यज्ञ यागादी कर्म. विठ्ठल आता मला सांगा, दशरथ राजाने भरपूर प्रयत्न केले आणि त्यांचा शेवटचा प्रयत्न यशस्वी ठरला. कशामुळे? तर राम जन्म झाला. दशरथ संतानहीन झाला, पुत्रजन्य याग केला. त्यांनी पुत्र प्राप्ती करता पुत्र कामेष्टी यज्ञ केला. असो तेच अंगद म्हणजे नामदेवराय. कपी कुळे उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. सर्व वानर कुळाचा त्यांनी उद्धार केला. कशाच्या जोरावर? तर फक्त नामचिंतनाच्या जोरावर. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. म्हणून आपण प्रत्येकाने भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. पण ज्या तोंडाने आपण ज्ञानोबा तुकोबारांचं भजन करतो त्याच तोंडाने काही लोक दारू पितात, तंबाखू खातात. काय झालं, एका गावामध्ये एक भागवतकार महाराज होते. ते तंबाखू खायचे आणि कथा करत असताना त्यांच्या तोंडातला थुंका पुढं बसलेल्या लोकांच्या अंगावर उडायचा.
एक माणूस महाराजांजवळ गेला, म्हणे महाराज तुमची वाणी खूप गोड आहे, पण कथा करत असताना तुमच्या तोंडातला थुंका हा पुढं बसलेल्या लोकांच्या अंगावर उडतो आणि एक वेळ त्याचा आम्हाला वाईटही वाटत नाही, पण तो ग्रंथावर उडतो, ग्रंथाचा अपमान होतो. महाराज म्हटले तुम्हाला माहिती आहे का, अरे जेव्हा मी कथा करतो तेव्हा माझ्या तोंडातून गंगा वाहते. एक हुशार मुलगा त्यात बसलेला होता, घरी गेला, एक पुडी घेऊन आला, महाराजांचं दर्शन घेतलं. म्हणे महाराज ही पावडर तुमच्या तोंडात टाकायची. महाराज म्हटले बाळा पावडर तोंडाला लावतात, तोंडात नाही टाकत. नाही म्हणे तोंडातच टाकायची. महाराज म्हटले का रे. म्हणे महाराज 22 वर्षापूर्वी माझे आजोबा वारले आणि त्यांची अशी इच्छा होती की त्यांच्या अस्थी गंगेत टाकाव्या. मग म्हटलं घरी गेलो, सगळ्या अस्थी मिक्सरमध्ये बारीक केल्या आणि म्हटलं चला योगायोगाने गंगा आलीच आहे आपल्या गावात, अस्थीची राख टाकून द्यावी. विठ्ठल विठ्ठल आपल्याला जर आपल्या नरदेहाची सार्थकता करून घ्यायची असेल तर आपल्याला भगवंताच्या नामचिंतनाची गरज आहे. पण आपण देवाचं नाव घेत नाही. फक्त आपल्यावर जेव्हा दुःख येतं तेव्हाच आपल्याला देवाची आठवण येते. अंगाला आला ताप म्हणे देवा तू माझा बाप, अंगाचा गेला ताप म्हणे देवा मी तुझ्या बापाचा बाप. या जगामध्ये लोक दुःख आल्याच्या नंतर देवाची आठवण करतात आणि सुखामध्ये देवाला विसरून जातात. हरी दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे को होय. म्हणून माणसाने दुःख असो किंवा सुख असो देवाचं भजन केलं पाहिजे. तुम्ही म्हणा ताई कुणी केलं भजन, तर ऐका. एक मेवाड प्रांतातील भक्त होती, रजपुताची कन्या होती, नाव होतं मीराबाई. त्या मीराबाईवर लहानपणापासूनच वडिलांचे संस्कार होते आणि लेकरांवर संस्कार हे योग्य वयातच आपण केले पाहिजेत, कारण संस्कार हे काळानुसार बदलत चाललेत. एक काळ असा होता आपल्या दारावर पाटी लावलेली असायची, अतिथी देवो भव. पण काळ बदलला आणि पाटीही बदलली. पाटी आली शुभ लाभ, नंतर पाटी आली वेलकम. आता 50-60 वर्षापूर्वीचा आपण जर विचार केला, काही वयस्कर मंडळी कीर्तनामध्ये बसलेली आहे, ते आपल्याला सांगतील की पूर्वी जी श्रीमंत माणसं होती ते कुत्रं आत येऊ नये म्हणून माणसं दारावर राखण ठेवायचे ना. पण आता माणूस आत येऊ नये म्हणून कुत्रं दारात बांधतात. एक काळ असा होता आपण जेवण घरात करायचो आणि शौचाला बाहेर जायचो. आता जेवायला बाहेर जातात आणि शौचाला आत येतात. काळ बदलला आणि संस्कारही कमी होत गेले. माऊलींची एक ओवी आहे, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, त्याची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. आता मला सांगा, लेकर हे अनुकरणशील असतात का आज्ञाधारक असतात? तर अनुकरणशील असतात. एखाद्या लेकराला म्हणावं बाळा त्या महाराजांच्या पाया पड, अहो त्याला पाया पडणं कशाला म्हणतात हे सुद्धा माहीत नसतं. पण आपण जर स्वतः आपलं मस्तक महाराजांच्या पायावर ठेवलं तर त्या लेकराला सांगावं लागत नाही पाया पड. म्हणून अगोदर बापाने सुधारलं पाहिजेत, कारण संस्कार करणं हे आईवडिलांच्या हातात असतं. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. स्वामी विवेकानंद हे लहान होते, त्यांचे वडील बॅरिस्टर होते आणि ते कामाला जात असताना टांग्यामध्ये कामाला जायचे. एक दिवस कामाला जात असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना विचारलं, बाळा तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं? त्यांनी सांगितलं मला टांगा हाकणारा व्हायचे. असं म्हटल्याबरोबर त्यांच्या वडिलांना राग आला. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या गालात मारलं. स्वामी विवेकानंद रडायला लागले. त्यांची आई घरातून आली, त्यांना कडेवर घेतलं आणि देवघरात नेलं. त्या देवघरात एक फोटो होता, त्या फोटोच्या खाली लिहिलेलं होतं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आता तो फोटो कोणाचा होता हे तुम्हाला कळालंच असेल. माऊली म्हणतात, ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेसी. तो फोटो होता भगवान श्रीकृष्णाचा.
त्यांच्या आईने सांगितलं, बाळा तुला जर टांगा हाकणारा व्हायचा असेल तर असा हो भगवान श्रीकृष्णासारखा. हे त्यांच्या आईंनी केलेले त्यांच्यावर काय आहेत? संस्कार आहेत. विठ्ठल विठ्ठल. बघा, लेकरांवर संस्कार असणं फार महत्वाचं आहे बरं का. कारण काही काही लेकरांवर अजिबात संस्कारच नाही. कोरोना काळामध्ये लेकरांवर नाना प्रकारच्या व्यसनांचा प्रभाव झाला. काय झालं, एका गुरुजींनी एका विद्यार्थ्याला आवाज दिला. म्हटले, बाळू इकडे ये, हे 10 रुपये घे, एक गायछापची पुडी आणि एक चुन्याची पुडी आणि 1 रुपयाचं चॉकलेट तू खा. पोरग दुकानात गेलं. आता मला सांगा, कोरोना काळात गायछाप कितीला मिळायची? मला वाटतं 9ला मिळायची. कारण आमच्या शेजारी दुकान होतं म्हणून मला माहिती बरं, बाकी काही नाही. पोरग दुकानात गेलं, गायछाप घेतली, चुन्याची पुडी घेतली, चॉकलेट घ्यायला पैसे काही उरलेच नाही. गेलं गुरुजींकडे, गुरुजीच्या हातात गायछाप दिली, चुना दिला, निघून गेला. परत 2-3 दिवसांनी गुरुजींनी त्याच मुलाला आवाज दिला. म्हटले, बाळू इकडे ये, हे 10 रुपये घे, हे गायछापची पुडी आणि चुन्याची पुडी आणि रुपयाचं चॉकलेट तू खा. आता पोरग दुकानात गेलं, गायछापची पुडी घेतली, चुना घेतलाच नाही तर रुपयाचे चॉकलेट घेतलं. गेलं गुरुजींकडे, गुरुजीच्या हातात गायछापची पुडी दिली. मग गुरुजी म्हटले, चुना. विद्यार्थी म्हटला, चुना पहिल्यांदा तुम्ही मला लावला, आता मी तुम्हाला लावला. लेकरं काय बोलतील काही सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. असंच एका गावामध्ये एक साधू महाराज आले होते. सगळ्यांना म्हणायचे, मला गुरु करून घ्या, मला गुरु करून घ्या. मग एका मुलाने गुरु केला. मग ते गुरुजी म्हटले, तुझा कान माझ्याकडे कर, तुला गुरु मंत्र देतो. त्या मुलाने कान गुरुजीकडे केला. गुरुजी त्याच्या कानात म्हणतात, स्वर्ग मृत्यू पाताळ दे दिया आपको. पोरग घरी जाण्याकरता निघालं. गुरुजी म्हटले, माझी गुरुदक्षिणा. तो म्हटला, गुरुजी तुमचा कान माझ्याकडे करा. पोरग म्हटलं, गुरुजी जाओ, दिल्ली मुंबई कलकत्ता दे दिया आपको. ते गुरुजी चिडले. म्हटलं, हे दिल्ली मुंबई कलकत्ता हे तुझ्या बापाचं आहे का? मग पोरग म्हटलं, गुरुजी हे स्वर्ग मृत्यू पाताळ तुमच्या बापाचं आहे का? लेकरं काय बोलतील काही सांगता येत नाही. विठ्ठल लेकरांवर संस्कार असणं फार महत्वाचं आहे. हे बघा, आई वडील गेल्याच्या नंतर ते 2 शिदोऱ्या मागे सोडून जातात. पहिली शिदोरी म्हणजे त्यांनी कमावलेली प्रॉपर्टी आणि दुसरी शिदोरी म्हणजे त्यांनी दिलेले संस्कार. एखाद्या वेळेला सगळं संपू द्या, ते संपल्याच्या नंतर कसं जगावं हे आपल्याला संस्काराची शिदोरी शिकवत असते. म्हणून मनावर जसे संस्कार बिंबवाल तसं मन तयार होत असतं. हे बघा, आपला बाप कसा आहे हे आपल्या हातात नाही, पण आपण कुणाचा बाप व्हायचंय हे निश्चितच आपल्या हातात आहे. विठ्ठल विठ्ठल. मग महाराज म्हणतात, हे बघा, या जगामध्ये आपल्याला मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर आपल्याला मरावंच लागणार आहे. येथे उरो नाही आले अवतार, येर ते पामर. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला. बाप मसना गेला, मसना गेला, बाप मसना गेला, मसना गेला. कदना तू बंधू तोही तैसा झाला. उठा 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 नागा पाठी बैलाले मोठे. उठा 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 नागा पाठी बैलाले मोठे. होय उठा उठा जागा पाठी बैलाले मोठे. पंढरी वाजवली तुझ्या ठावताई कोठे. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, मसना गेला. देखत देखत नाचू पण तोही तैसा झाला. अरे उठा
हेर ते पामर जीव किती. मग महाराज का म्हणतात हा मृत्यूलोक आम्हाला आवडतो? तर महाराज म्हणतात, घेईन मी जन्म याच साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. या जगामध्ये सगळ्यात पवित्र जर काय असेल तर ते फक्त देवाचं नाव आहे. पवित्राणाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम, दैवतम देवतानाम च भूतानाम यो व्यपिता. महाराज म्हणतात, या जगामध्ये आम्हाला देवाच्या नावाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. अभंगाचं पहिलं चरण. मृत्युलोकी आम्ही आवडती परी, मृत्युलोकी आम्हा आवडती परी, आवडती परी मृत्युलोकी आवडती परी. मृत्युलोकी आम्हा आवडती परी, मृत्युलोकी आम्हा आवडती परी. ओ मृत्युलोकी आवडती परी, मृत्युलोकी आवडती परी. नाही एका हरी नामे वीण, नाही एका हरी नामे वीण. हरी एका हरी नामे वीणा, नाही एका हरी नामे वीणा. नाही एका हरी नामे वीण. एका हरी नामे वीणा. विठ्ठले चित्त प्रपंचापासून, विठ्ठले चित्त प्रपंचापासून, बोला विठ्ठले चित्त प्रपंचापासूनी, विठ्ठले चित्त प्रपंचापासूनी. मृत्युलोकी आवडती परी, नाही एका हरी हरी नामे वीण, नाही एका हरी नामे वीण. हरी नाही हरी नामे वीण, नामे वीण. मृत्यूलोकी आम्हा आवडते परी, नाही एक हरी नामे वीण. विटले हे चित्त प्रपंचापासूनी, वमनते मनी बैसलासी. महाराज म्हणतात, या मृत्यू लोकामध्ये आम्हाला काहीच आवडत नाही. मग काय आवडतं? तर नाही एक हरी नामे विन. त्या एका हरी नामाशिवाय आम्हाला दुसरं काहीच आवडत नाही. विठ्ठल 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 मीराबाईच्या जीवनातल्या काही प्रसंगांचा आपण जर विचार केला तर ज्या वेळेला मीराबाई दर्शनाला जायच्या त्यावेळेला त्यांच्या वडिलांना नवल वाटायचं की काय माझ्या मुलीवर संस्कार आहेत. म्हणे देवा हिचा करावा सांभाळ, हासे ते वेल्हाळ मीराबाई. आणि मग मीराबाई भगवंताचं भजन करू लागल्या. श्री कृष्ण गोविंद हरे हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण
कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. असं मीराबाई भगवंताचं भजन करू लागल्या. आणि मग मीराबाईला वाटलं की माझ्या वडिलांनी माझं कन्यादान केले. कारण या जगामध्ये सगळ्यात मोठं दान जर कोणतं असेल तर ते म्हणजे कन्यादान आहे. साळंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान. एक मुलगी दान देणं म्हणजे पृथ्वी दानाच्या समान आहे. हे बघा, एखाद्या माणसाला 3 मुली असू द्या, त्या माणसाने कधीच खंत मानायची नाही. कारण भाग्यवान माणसालाच मुली होत असतात. आपला मुलगा बाहेर शिकायला असू द्या, मुलगी बाहेर शिकायला असू द्या, ज्या वेळेला बाप त्या मुलाला फोन करतो त्यावेळेला मुलगा विचारत नाही की बाबा तुमची तब्येत कशी आहे. तो म्हणतो मला पैशाची खूप अडचण आहे, मला पैसे पाठवा. आणि लगेच आपल्या पोरीला फोन करा. पोरगी विचारते बाबा तुमची तब्येत कशी आहे, आईची तब्येत कशी आहे. मला सांगायचंय काय की मुलाचं लक्ष हे बापाच्या नोटावर असतं आणि मुलीचं लक्ष हे बापाच्या पोटावर असतं. ज्या वेळेला आपण म्हातारे होतो, आपल्याला उठता येत नाही, बसता येत नाही, आपल्या नाका तोंडात माशा जातात, त्यावेळेला आपला मुलगा आणि सून आपल्या जवळ येत नाही आणि आपली मुलगी स्वतःचं घरदार सोडून आईवडिलांची सेवा करायला आल्याशिवाय राहत नाही. आणि त्याच मुलीला आपण गर्भात मारतो. शास्त्र असं सांगतं, एक गाडीभर आपण जर किडे मारले तर एक मेषवधाचं पाप लागतं. म्हणजे एक एडका मारल्याचं पाप लागतं. 100 एडके मारल्याचं जेवढं पाप होतं तेवढं एक वृषभवधाचं पाप होतं. म्हणजे एक बैल मारल्याचं पाप होतं. 100 बैल मारल्याचं जेवढं पाप होतं तेवढं एक गोवधाचं पाप होतं. म्हणजे 100 गायी मारल्याचं पाप होतं. 100 गायी मारल्याचं जेवढं पाप होतं तेवढं एक स्त्री मारल्याचं पाप होतं. 100 स्त्रिया मारल्याचं जेवढं पाप होतं तेवढं एक मुलगी मारल्याचं पाप होतं. आणि जेव्हा 100 मुली मारल्याचं जेवढं पाप होतं ना तेवढं एक गर्भपात केल्याचं पाप होतं. म्हणून गर्भपात करू नका. मुलगी जर सात्विक असली आणि पारमार्थिक असली तर ती 42 पिढ्यांचा उद्धार करते. मुलगी घरी आली की ती जीवाच्या आकांतात ओरडत येते, म्हणते माझा बाप होता म्हणून माझ्यासाठी राब राब राबला. मुलीने टाहो फोडला की कळतं आपलं कोणीतरी गेलंय. बापावर पोरी इतकं प्रेम कोणी करू शकत नाही. म्हणून तिला जीव लावा, तिला शिकवा, तिला म्हणावं बाई आमच्या बापाची एवढी काही परिस्थिती नव्हती पण तू शिक. आम्हाला शिक्षणाचं महत्त्व कळालं नाही. आणि मुलीने सुद्धा जाण ठेवली पाहिजे की आपले आईवडील आपल्यासाठी राब राब राबतात. ज्या वेळेला लेक माहेराला जाते, आपल्या आईला चालता येत नाही, तेव्हा ती आई खरडत खरडत जाते, चहा ठेवते, लगेच आपल्या गालावरून हात फिरवते, म्हणते बाई आली तर राहा 2-3 दिवस. आपल्या आईची कितीही गरिबी असू द्या पण लेकीची पिशवी कधीच रिकामी जाऊ देत नाही. 4 शेंगा तरी टाकून देईल, तुरीची डाळ म्हणा, उडदाची डाळ म्हणा, पण लेकीची पिशवी कधीच रिकामी जाऊ देत नाही. म्हणून जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. जिंदा बाप को रोटी न दे, मरता बाप पछतावे, मुठभर चावल घर पे फेके, जब कौवा बाप बनाए. जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना बोला. जब तक सांस शरीर में तब तक किया न हेत, जब तक सांस शरीर में तब तक किया न हेत, अब क्या पछतावे जब चिड़िया चुग गई खेत. पण आताचा काळ असा आहे हो की आई वडिलांनाच लेकरांकरता वेळ नाही. दोघं नवरा बायको आयुष्यभर पैसा कमवत बसले पण लेकरांकरता कधीच वेळ काढला नाही. त्यांची 2ही मुलं शिकून डॉक्टर इंजिनियर झाली, विदेशात सेटल झाली. इकडं आई वडील म्हातारे झाले. पोरांना रोज फोन करायचे, म्हणायचे बाबा रे एकतर तुम्ही इकडे या नाहीतर आम्हाला तरी तिकडं न्या. पण दोघांमधला एकही मुलगा आला नाही. शेवटी त्या आईनं मुलाची वाट पाहता पाहता आपला जीव सोडून दिला. बापाने त्या पोरांना फोन केला. बाप म्हटला अरे तुमची आई जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत तुम्ही आले नाही, आता ती गेली, आता तरी तिला पाहायला या. दोघांमधला एकच मुलगा आला, आईला अग्नी दिला. बापानं पोराला विचारलं. बाप म्हटलं अरे बाळा मी तुमच्या दोघांना फोन केला होता, तू एकटाच आलास, मोठा का नाही आला. तेव्हा त्या पोराने उत्तर दिलं, म्हटलं बाबा दादा म्हटलं आईच्या वेळेला तू जा,
आणि बाबाच्या वेळेला मी जाईल. मग मला सांगा, जर अशी आई वडिलांना वाटून घेणारी मुलं घडत असतील तर त्यासाठी आई वडील जबाबदार आहेत. विठ्ठल आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे आई रे आई रे आई रे आई रे बेईमान दुनिया आई रे आई रे बेईमान दुनिया माता पिता को कोई ना माने अवरत को बहुमान 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 माता पिता को कोई ना माने अवरत को बहुमान साधु संत को कोई नहीं माने हिजड़ों को बहुमान कहे तो कबीरा सुन भाई साधु कहे तो कबीरा सुन भाई साधु यही पग है निर्वात आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे आई रे आई रे आई रे आई रे बेईमान दुनिया आई रे आई रे आई रे आई रे बेईमान दुनिया दुनिया बेईमान आई रे दुनिया जोरदार टाळी वाजवा. सुंदर प्रमाण महाराजांनी दिलं. आई रे बेईमान दुनिया आई रे. विठ्ठल विठ्ठल. आईचा आपण जर विचार केला तर आई म्हणजे पिलांची पक्षीण बछड्याची वाघीण वासराची गाय असते. मऊ मायाळू जशी दुधावरची साय असते, कुणाची मम्मा असते तर कुणाची माय असते. आई कशीही असू द्या, मायेचा आभाळ असते, कारण जन्माच्या आधीपासून फक्त तिच्याशीच जुळलेली आमची नाळ असते. हे नाळेचं नातं आहे, बाहेरून आलेलं नातं नाही. कारण आभाळातनं या धर्तीवर आजवर कोणी पडलेलं नाही. गुरुशिवाय कधीच कुणाला विद्या प्राप्त झालेली नाही. प्रत्येकाची काळजी घ्यायला देवाकडे खरंच खूप वेळ नाही, म्हणून तर देवाने प्रत्येकाला दिली सुंदरशी आई. आणि आई या शब्दात खरंच फार सामर्थ्य लपलेलं आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आणि जिचा आत्मा ईश्वर रूपी असेल ती किती महान आहे याचं वर्णन आपण एका शब्दात करू शकत नाही. आई नावाचा हेवा विश्व माऊली ज्ञानोबरायांना वाटतो. तेही स्वतःला माऊली म्हणून घेतात. माऊली म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीसारखा विराट ग्रंथ लिहिला, रेड्यामुखी वेद बोलवला, मी निर्जीव अशी भिंत चालवली, पण या सर्व गोष्टींचं कौतुक करणारी माझी आई रुक्मिणी माता आणि माझे वडील विठ्ठलपंत हे जिवंत नाहीत ना, याचंच मला फार दुःख वाटतं. असं म्हणतात, नेहमी असतात संयमांचे घाट, वाहत नाहीत अश्रूंचे पट. प्रेमाचा असतो सदैव खळखळाट, आई वडिलांच्या आधाराशिवाय फुलवणार कोण आयुष्याची वाट. कधी कधी असते मुखावर रागाची झालर, पण मनी वाहतो पुत्राविषयी प्रेमाचा सागर. वणवण होते पोरीच्या लग्नासाठी, उंबरटे झिजवतात ते चांगल्या स्थळासाठी. नतमस्तक होतात पोराच्या नोकरीसाठी, कधीही जगत नाहीत ते स्वतःसाठी. प्रतीक असतं ध्येयाचं, त्यागाचं, आणि चरण स्पर्श करा त्या जन्मदात्या मायबापांचं. इथं बसलेल्या सगळ्या माता माऊल्यांनो एक गोष्ट सांगू का? बाईचं माहेर कुठपर्यंत आहे तर जोपर्यंत माहेरामध्ये आपली आई आहे, माहेरामध्ये आधार देणारा आपला बाप आहे. एकदा का आई वडील गेले ना, बाईचं माहेर पण संपलं हो.
आणि मग आपल्या भावाने कितीही मोठी गाडी पाठवू द्या, आपल्याला जावं वाटत नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लेकरांना घेऊन लेक माहेरी आली ना, काय आनंद होतो त्या माऊलीला. अहो 3 किलोचे पापड बनवलेले असले ना, तर त्या पापडातले त्या 3 किलोच्या पापडातले अर्धा किलोचे पापड लेकीच्या पिशवीमध्ये टाकते. आणि सासरी कितीही चांगल्या क्वालिटीचे पापड असले तरी त्या पापडाला ती चव येत नाही जी आईने दिलेल्या अर्धा किलोच्या पापडाला आहे. म्हणून जोपर्यंत आई वडील आपले जिवंत आहे तोपर्यंत त्यांची किंमत करा. आई गेल्याच्या नंतर ज्या वेळेला लेक माहेर येते, दारात उभी राहते. भाऊ कुठेतरी बाहेर गेलेला असतो, भाऊजाई कामात असते आणि माहेराला आलेली लेक दारात उभी असते. 5 मिनिटं होतात, 10 मिनिटं होतात, कुणाचंच लक्ष नाहीये, डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. आज माझी आई असती ना, 10 मिनिट उभं राहावं लागलं नसतं, माझी दृष्ट काढली असती. पण आई गेली ना, माया गेली. व्यापता न येणारं अस्तित्व आणि मापता न येणारं प्रेम जिच्यामध्ये भरलेलं आहे ना, तिला आई असं म्हणतात. कधीतरी विचारा त्या आईला, कधी स्वतःसाठी जगलीस का तू? कभी तो उस माँ से पूछो कि बच्चे को जन्म देने के बाद कभी आपने अपने लिए भगवान से मांगा है कुछ? कभी किसी चर्च में अपने लिए मोमबत्ती जलाई है या किसी नदी में अपने नाम का सिक्का फेंका है? पूछो उस माँ से, तूने भी एक ही जिंदगी पाई है. स्वतःसाठी जगणं आई विसरून जाते, लेकरांसाठी जिचं आयुष्य आहे. उठताना बसताना मनामध्ये एकच विचार येतो की माझ्या लेकराचं कसं होईल. आई कशीही असू दो, फक्त तिच्या मनामध्ये लेकराचाच विचार असतो. आई गेल्याच्या नंतर मावशी, काकू, आत्या येतात ना, आम्हाला सांगतात, बाळा रडू नको रे, काळजी करू नको, मी तुझ्या आईसारखी आहे. पण आईसारखं असणं वेगळं आणि आई असणं वेगळं. एक उदाहरण सांगेन. एक लहान मुलगा होता, त्याच्या लहानपणीच त्याचे वडील वारले आणि वडील वारल्याच्या नंतर त्या आईने मुलाला लहानाचं मोठं करायला सुरुवात केली. पण दुर्दैव असं होतं की त्या आईला एक डोळा नव्हता. ती आई दिसायला कुरूप होती. मुलगा शाळेमध्ये गेला आणि मित्रांना भेटू लागला आणि विचार करू लागला, माझ्या सर्व मित्रांच्या आया किती सुंदर आहेत, किती छान आहेत, पण माझी आई दिसायला कुरूप आहे, एका डोळ्याने आंधळी आहे. आणि जर माझी कुरूप आणि आंधळी आई शाळेमध्ये आली ना, तर 4 मित्रांमध्ये माझा अपमान होईल. म्हणून कधीच त्या मुलाने त्या आईला शाळेमध्ये बोलावलं नाही, कधी तिची ओळख करून दिली नाही. एक दिवस त्या शाळेमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना कार्यक्रमानिमित्त बोलावलं होतं. या मुलाने मात्र घरी निरोप दिला नाही. का दिला नाही? कारण जर माझी कुरूप आणि आंधळी आई शाळेमध्ये आली ना, तर माझ्या मित्रांमध्ये माझा अपमान होईल. पण त्या मुलाला हे कळत नव्हतं की आई जरी कुरूप असली तरी तिचं वात्सल्य कुरूप नाहीये. आईला एक डोळा जरी नसला तरी तिची माया मात्र कमी होत नाही, हे त्या लहान मुलाला कळत नव्हतं. त्या आईला वाटलं आपला मुलगा आपल्याला सांगायचं विसरला असेल, म्हणून तयारी केली आणि गेली ती आई शाळेत. पण आईला काय माहिती की आपल्या मुलाने आपल्याला जाणून बुजून सांगितलं नाही. ते तयारी केली आणि गेली ती आई शाळेत. जसं शाळेत आंधळ्या आईला बघितलं, तळपायाची आग मस्तकात गेली, डोळे लाल बुंद झाले, मुलगा रागारागत घरी निघून आला. तशी आई त्याच्या पाठीमागे लगेच आली. विचारलं, बाळा अरे काय झालं? आई अशीच असते, चुकी लेकराची असली ना तरी माफी ती मागते, एवढं उदार अंतकरण त्या आईचं असतं. विचारलं, बाळा अरे काय झालं? तो म्हटला, अगं आई तुला काय गरज होती? अगं तू शाळेत आल्यामुळे माझ्या मित्रात माझा अपमान झाला, मला तू अजिबात आवडत नाही, तुला आई म्हणून घेण्याची मला लाज वाटते. आई ढसाढसा रडू लागली. आईला वाईट वाटलं, पण आईने दुर्लक्ष केलं. या जगामध्ये तुम्ही कितीही अपराध केले ना, तुम्हाला कुठलं न्यायालय माफ करेल की नाही मला माहीत नाही, पण एक मायालय असं आहे जिथं तुमचे सगळे गुन्हे माफ होतील, आणि ते मायालय म्हणजे आई आहे. त्या आईला वाईट वाटलं, पण त्या आईने दुर्लक्ष केलं. पण मुलाने ठरवलं मोठं व्हायचं आणि जोपर्यंत शिक्षणाला पैशाची गरज आहे तोपर्यंत हिच्या जवळ राहायचं, आणि एकदा का मोठा झालो की आईला कायमचं सोडून जायचं. अहो बाप गेल्यानंतर त्या आईचं जीवन कसं असतं ना, नाही सांगू शकत. लोकांची धुणं भांडी करायची, ती माऊली शेतामध्ये कामाला जायची, पै जमा करून लेकराचे पैसे भरले, मुलगा इंजिनियर झाला, चांगल्या कंपनीत
कामाला लागला आणि शहरामध्ये संसार थाटला, पण आईच्या कष्टाला मात्र विसरला. पुन्हा गावात आला नाही. बरेच दिवस आई वाट पाहते, माझं लेकरू मला भेटायला कधी येईल. पडलेलं घर आहे. पावसाळ्यामध्ये घरात एवढं पाणी गळते की झोपायला सुद्धा जागा राहत नाही, पण सांगणार कुणाला. एकुलता एक मुलगा, त्याच्या शिक्षणाकरता रात्रंदिवस कष्ट केले, पण मुलगा मात्र मला सोडून गेला, फोन सुद्धा केला नाही. एक दिवसाचा प्रसंग आहे. ज्या शाळेमध्ये तो शिकला त्या शाळेतून त्याला कार्यक्रमानिमित्त आमंत्रण आलं होतं. गावात आला. शाळेतला कार्यक्रम संपल्याच्या नंतर विचार करू लागला, गावात आलोच ना, मग ती कशी आहे ते तरी बघू. ती म्हणजे आई. घरी गेला तर घराला कुलूप दिसलं. शेजारच्या बाईकडे गेला, म्हटलं मावशी इथे एक बाई राहत होती, ती कुठे गेली माहिती आहे का. त्या बाईने सांगितलं, बाबा ती बाई कुठे गेली मला माहीत नाही, पण जाता जाता तिने मला एक चिठ्ठी दिली आणि सांगितलं, माझ्या आठवणीत माझी विचारपूस करत कोणी आलं ना त्याला तू चिठ्ठी दे. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं, बाळा अरे तू माझा नेहमी राग राग केलास, मला नको नको ते बोललास, मी एका डोळ्याने आंधळी आहे म्हणून मला सोडून गेलास. अरे मी तुझ्यासाठी राब राब राबले. असू दे, तू लहान असताना नेहमी विचारायचं ना, आई तुला एक डोळा का नाही. ऐक रे बाळा, तू 2 वर्षांचा होता. तुझे वडील, मी आणि तू बाहेर फिरण्याकरता निघाला होता. तू पुढं बसला होता, नवीन मोटरसायकल होती, पण माझं नशीब फुटकं. जशी हायवेला गाडी लागली, समोरून भर वेगाने ट्रक आला. त्या ट्रकचा आणि आपल्या गाडीचा अपघात झाला. त्या अपघातात तुझे वडील गेले. सौभाग्य गेलं रे बाळा माझं. दवाखान्यात ॲडमिट असताना चेहरा आरशामध्ये बघितला तर एक डोळा नव्हता. धावत 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 माझं लेकरू कुठे म्हणून विचारायला गेले तर डॉक्टरांनी सांगितलंय तुमचं बाळ वाचलंय, पण त्याचे जे 2 डोळे आहेत ना, त्या 2 डोळ्यांपैकी एक डोळा त्याने या अपघातात गमावलाय. मला कुरूपता आली होती. मी डॉक्टरांना विनंती केली, म्हटले साहेब माझ्या लेकराला 2ही डोळ्यांनी बघता येईल असं काहीतरी करा. डॉक्टरांनी एकच पर्याय शिल्लक सांगितला, म्हटले त्याला जर कुणी डोळा दिला तर तो व्यवस्थित होईल. आई क्षणाचा विचार न करता म्हणते, साहेब माझे 2ही डोळे चेक करा आणि जो डोळा चांगला असेल ना तो काढा, पण माझ्या लेकराला 2ही डोळ्यांनी बघता येईल असं करा. ती सगळी घडलेली घटना मुलगा चिठ्ठीमध्ये वाचत होता. वाचता वाचता डोळ्यामध्ये अश्रू आले. विचार करू लागला, मला असणाऱ्या 2 डोळ्यांपैकी एक डोळा हा माझ्या आईने मला दिलेला आहे. हे ज्या वेळेस त्याला कळालं ना त्याच वेळेस त्याच्या 2ही डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. आई आई म्हणून हाक मारू लागला, पण त्याची ती हाक ऐकण्याकरता ती आई हे जग सोडून कुठेतरी लांब निघून गेलेली होती. म्हणून जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा, तोपर्यंत त्यांची किंमत करा. हे बघा, आई वडिलांसारखं दैवत या जगामध्ये कोणतंच नाही. माऊली म्हणतात, सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. या जगामध्ये 1.25 लाख तीर्थ आहेत. सबसे बड़ी है माँ, 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 सबसे
बडी है माँ. या जगामध्ये 1.25 तीर्थक्षेत्र आहेत, पण या सर्व तीर्थांमध्ये सर्वात श्रेष्ठ तीर्थ जर कोणतं असेल तर ते म्हणजे फक्त आईवडील आहेत. पण आताची नवीन शिकलेली मुलं एकदा लग्न झालं की आईवडिलांना विसरून जातात. 75% म्हातारे लोक हे मारुतीरायाच्या ओट्यावर झोपायला आहेत. विठ्ठल विठ्ठल. हे बघा, माणसाने परमार्थ करता वेळ दिला पाहिजे आणि संसाराकरता सुद्धा वेळ दिला पाहिजे. कारण संसार हा होत असतो आणि परमार्थ हा करावा लागतो. म्हणून संसारातला वेळ आपण परमार्थ करता दिला पाहिजे. संसारी असावे असूनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. म्हणून महाराज म्हणतात, हे संसारामध्ये आमचं चित्त विटून गेलंय. अभंगाचं दुसरं प्रपंचापासूनी वमनते मनी बैसलासी. महाराज म्हणतात, आमचं चित्त या प्रपंचातून विटलंय. कारण हा संसार कसा आहे, फलकट तो संसार येथे सार भगवंत. संसार हा दुःखरूप आहे. संसार दुःखमुळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ. बघा, आपल्याला वाटतं की आपल्या शेजारचा सुखी आहे, तसं अजिबात नाही. या संसारामध्ये कोणी सुखी. या संसार नगरी बाजार भरला गवाई. 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 यात सुख नाही, यात सुख नाही. 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 नगरे बाजार भरला गवाई. या संसार नगरे बाजार भरला गवाई. टाळी वाजवा. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. आपल्याला वाटतं आपल्या शेजारचा सुखी आहे, संसारामध्ये कुणीच सुखी नाही. एक दृष्टांत सांगते ऐका. एका गावामध्ये एका शेजारी असे 2 घरं होती. पहिल्या बाईचा नवरा घरी आला की त्यांच्या घरातून नुसतं भांडण्याचा आवाज यायचा, आणि दुसऱ्या बाईचा नवरा घरी आला की त्यांच्या घरातून मस्त हसण्याचा आवाज यायचा. पहिली म्हणायची, कुठून माझ्या नशिबी पडला, घरी आला की मला भांडतो, मला शिव्या देतो. तिने ठरवलं,
आज संध्याकाळी नवरा घरी आला की त्याला आपण घाबरायचंच नाही. संध्याकाळी नवरा घरी आला त्याने भांडायला सुरुवात केली. बायको म्हटली, का हो तुम्हाला काही अक्कल बिक्कल आहे का नाही? म्हटलं काय झालं? म्हणे जा म्हणे तुमच्या शेजारच्या मित्राकडे जा आणि त्याचा काही आदर्श घ्या. तुम्ही घरी आले की नुसतं मला भांडता, मला शिव्या देता. त्याने विचार केला, म्हटलं आपली बायको आपल्याला कधीही काही बोलत नाही, हिच्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. शेजारच्या मित्राकडे गेला. म्हटलं का रे दादा, आम्ही दोघं नवरा बायको रात्रंदिवस भांडतो आणि तुम्ही हसता, असं काय करता म्हणे तुम्ही, आम्हाला तरी सांगा. तो म्हटला, बाबा अरे आम्ही काहीच करत नाही. ज्या वेळेला म्हणे आमच्या दोघं नवरा बायकोचे भांडणं होतात त्यावेळेला माझी बायको माझ्या पाठीमागे लाटणं घेऊन लागते. लाटणं लागलं की ती हसते आणि लाटणं हुकलं की मी हसतो. तसा हा संसार आहे. या संसारामध्ये अजिबात सुखी कुणीच नाही. विठ्ठल विठ्ठल. संसारामध्ये आपण फक्त भगवंताचं नामचिंतनच केलं पाहिजे. काम करत असताना सुद्धा आपण देवाचं नाव घेतलं पाहिजे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, पण त्या देवाकरता आपण वेळ देत नाही, म्हणून देवाकरता आपण वेळ दिला पाहिजे. आता इतकं सुंदर असा सप्ताह आपल्या गावामध्ये चालू आहे. काही लोक 1 रुपया सुद्धा सप्ताहाकरता दान देत नाहीत. इतके कंजूस असतात महाराज काही लोक. एक माणूस एवढा कंजूस होता की त्याने जीवनात 1 रुपया सुद्धा कोणाला दान केला नाही. उत्तराखंडचा राहणारा गंगा किनारी गाव आहे. आयुष्यात एकदाही गंगा स्नान केलं नाही, कारण स्नान केलं म्हणजे ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी लागते. बायको म्हटली, का हो मरायची वेळ आली एकदा तरी गंगा स्नान करा. आता बायको म्हटली म्हणून त्याला वाटलं आपण गंगा स्नान केलं पाहिजे. पण त्यानं विचार केला. म्हटला जो स्नानाचा घाट आहे, जिथं लोक असतात, ब्राह्मण असतात, तिथं अजिबात आंघोळ करायची. तिथं कोणीतरी ब्राह्मण दक्षिणा मागायला येईल ना. त्यानं मनात ठरवलं मुर्दा घाटावर स्नानाकरता आपण जायचं, म्हणजे तिथं कोणीच ब्राह्मण आपल्याला दिसणार नाही, दक्षिणा कोणी मागायला येणार नाही. पण देवाच्या मनात आल्यावर देव काय करेल सांगता येत. सकाळी 3 वाजता उठला, मुर्दा घाटावर स्नान करण्याकरता गेला, स्नान केलं. पण देवाच्या मनात आल्यावर देव काय करेल काहीच सांगता येत नाही. यानं स्नान केलं, इकडं तिकडं पाहिलं, कोणीच दिसेना. म्हटलं जमलं आता. नेमकाच घाटाच्या बाहेर आला तेवढ्यात देव मागून ब्राह्मणाच्या विषयात आले आणि म्हणतात, महाराजजी दक्षिणा देजी. तो म्हटलं करायला गेलो काय आणि झालं काय. तो माणूस म्हटला, तुमची दक्षिणा उधार ठेवा, मी नंतर देतो. हा घरी गेला. दुपारची वेळ झाली, जेवण केलं, आराम करू लागला. पण देव मागे लागला म्हणजे सोडतो काय. तेवढ्यात देव त्याच्या दारात, ब्राह्मणाच्या वेशात. देव त्याच्या बायकोला म्हणतात, तुमच्या मालकाकडे आमची दक्षिणा बाकी आहे. ती बाई गेली, घरात सांगितलं, म्हणे कोणीतरी ब्राह्मण आलेत, म्हणतात तुमच्याकडे दक्षिणा बाकी आहे, जा म्हणे त्यांना जाऊन सांग आमचे मालक झोपलेत. ती बाई गेली, सांगितलं, म्हणे आमचे मालक झोपलेत. मग देव म्हटला, जोपर्यंत यजमान उठत नाही तोपर्यंत इथंच थांबतो. बराच वेळ झाला. ती बाई नवऱ्याला म्हणते, का हो ते ब्राह्मण बराच वेळचे बाहेर उभे आहेत, जा म्हणे त्यांना जाऊन सांग आमचे मालक आजारी आहेत. ती बाई गेली, सांगितलं, म्हणे आमचे मालक आजारी आहेत. मग देव म्हटला, जर यजमान आजारी असतील तर ते चांगले होईपर्यंत मी काही जात नाही. आता 6-7 तासानंतर उठावं तरी मागणारा दारातच उभा ना. बायको म्हटली, का हो किती दक्षिणा द्यायची. म्हणे 1 रुपया. बायको म्हणे मागणारा काही जात नाही, एक काम करा रुपया देऊन टाका ना. तो म्हटला देत नाही. बायको म्हटली, मग 1 रुपयासाठी मरता का. तो म्हटला, हो तू बरोबर बोलली, जा म्हणे त्यांना जाऊन सांग आमचे मालक गेले. असं सांगितलं म्हणजे ते काय रुपया मागणार नाही, घरी निघून जाईल. पण देव मागे लागला म्हणजे सोडत नाही. ती बाई गेली, सांगितलं, म्हणे आमचे मालक गेले, आता तुम्ही घरी जाऊ शकता. देव म्हटला, अरे असं कसं, आमचा यजमान गेला ना आम्ही कसे जाऊ. भलेही रुपया नाही मिळाला तरी चालेल, पण त्याची अंतक्रिया होईपर्यंत आम्ही काही जात नाही. अहो आमचा यजमान होता तो. आता देवाने सगळ्या गावात ब्राह्मणाचं रूप घेऊन सांगितलं, शेठजी गेले. आता हा उत्तराखंडचा असल्यामुळे योग अभ्यासात पटाईत होता. अगदी चिकट्या स्वभावाचा माणूस. सप्ताहात कधी काही वर्गणी नाही,
पावती फाडायला गेल्यावर देता येईल ना, आम्ही का पळून चाललो, मागच्या वर्षी किती उरले सप्त्याचे, असा चिकट्या स्वभावाचा तो माणूस होता. त्याने फक्त 1 रुपयासाठी श्वास रोखून ठेवलेला होता. सगळे लोक जमा झाले, लोक यायचे, हात उचलायचे, नाडी पाहायचे. तर लोकांना वाटला तर हा गेला, कारण त्याने श्वास रोखून ठेवलेला होता. लोक म्हटले आता काही याला गावात ठेवू नका, त्याला सरणावर नेऊन ठेवलं. आता त्याला जाळायचं. बायको मोठ्याने रडायची. तिला वाटलं नाटक करता करता खरंच गेले काय. मग देव म्हटला माझी सगळ्यांना विनंती आहे, मला यजमानाला शेवटचं बोलायचंय. देव त्याच्या जवळ गेले, त्याच्या कानात म्हणतात 1 रुपया देतो का मरतो. तो म्हटला मरतो. देव म्हटला 1 रुपया सुटला. हा मोठ्यानं म्हणतो हा पठ्ठ्या उठला. विठ्ठल विठ्ठल. तर माणसाने काहीतरी दान धर्म केला पाहिजे. बघा, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी ध्येय असलं पाहिजे. ज्या माणसाच्या जीवनात काहीच ध्येय नाही, तो माणूस त्याच्या जीवनात काहीच करू शकत नाही. त्या माणसाच्या जीवनात आणि गाढवाच्या जीवनात काहीच फरक नाही. फरक फक्त एवढाच आहे, ते 4 पायाचं आहे, हे 2 पायाचं आहे. विठ्ठल विठ्ठल. काय झालं, एकदा एका पत्रकाराने अंबानी साहेबांना प्रश्न विचारला. म्हटले साहेब, जेव्हा तुम्ही पेट्रोल पंपावर कामाला होते तेव्हा तुम्ही गरीब होते. साहेबांनी त्याला थांबवलं. म्हटले अरे मी गरीब होतो हे म्हणणं तुझं चुकीचं आहे. पत्रकार म्हटला साहेब, ज्या अर्थी तुमच्याकडे पैसे नव्हते त्या अर्थी तुम्ही गरीब होते. साहेब म्हटले अरे पैसे नसलेल्या माणसापेक्षा ज्या माणसाच्या जीवनामध्ये काहीच ध्येय नाही तो माणूस गरीब आहे. एखाद्याकडे भरपूर पैसा आहे म्हणून त्याला श्रीमंत म्हणता येणार नाही, कारण काही लोकांकडे इतका पैसा आहे की त्यांच्या 11 पिढ्या एका जागेवर बसून खातील. पण ते लोक त्या पैशाचा उपयोग देव देश धर्माकरता करत नाहीत, नव्हे स्वतः करता सुद्धा करत नाही. नाहीतर पहा आपण काही बहादर चिमूटभर तंबाखू सुद्धा दुसऱ्याकडून मागून खाणारे आहेत. पण जो भूमिहीन आहे, जो लोकांच्या शेतात कामाला जातो, तो माणूस सप्ताह करता 400-500 रुपये सहज काढून देतो. आणि ज्याला महिन्याला 1 लाख रुपये पगार आहे त्याची वर्गणी फक्त सप्ताह करता 100 रुपये असते. मग खरा श्रीमंत जर कोण असेल तर जो आपल्या श्रीमंतीचा उपयोग देव देश धर्माकरता करतो तो खरा श्रीमंत आहे. जो माणूस आपल्या मुलाच्या लग्नामध्ये 1 लाखाचा DJ लावतो आणि 50,000चे फटाके फोडतो त्याला श्रीमंत म्हणता येईल का? अजिबात नाही. तर जो गोर गरीब अनाथ लेकरांना आपल्या पोटाशी धरून शिक्षण देऊन डॉक्टर इंजिनियर बनवतो तो खरा श्रीमंत आहे. आणि या श्रीमंताच्या यादीमध्ये पहिलं नाव जर कोणाचं असेल तर ते म्हणजे अनाथाची माय सिंधुताई सपकाळ. अहो, एखाद्याचा बंगला झाला म्हणून आपण जळायचं का? अजिबात नाही. आपल्या बंगल्यासारखा बंगला दुसऱ्याचाही व्हावा असा आपण विचार करायचा. आणि असा जो विचार करतो तोच खरा श्रीमंत आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात या संसारातल्या ज्या वस्तू आहेत, उदाहरणार्थ सोने चांदी मोती हिरे, हे आम्हाला माती समान आहेत. अभंगाचं 3रं सोने रुपये आम्हा मृत्यू के समान, 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 सोने रुपये आम्हा मृत्यू के समान.
मृत्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे विटले हे चित्त प्रपंचापासूनी वमनते मणी बैसलासी. महाराज म्हणतात हे जे सोने चांदी मोती हिरे आहे हे आम्हाला दगडाप्रमाणे वाटतात, मातीप्रमाणे वाटतात. हे सगळं नाशिवंत आहे, ह्या गोष्टी चिरकाल टिकणाऱ्या नाहीत. नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीण तीची फळं. म्हणून हे सगळ्या गोष्टी नाशिवान आहेत आणि फक्त आपण नामरूपी धन आपल्या आयुष्यामध्ये मिळवलं पाहिजे. म्हणून सगळ्यांनी एकदा हात वरती करा, हाताने टाळी आणि मी टाळी वाजवायला नाही सांगितली, हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नाव विठोबा. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात की आम्हाला या जगामधल्या सगळ्या स्त्रिया ह्या अस्वलनीप्रमाणे दिसतात. अभंगाचं शेवटचं चरण. तू कमाल दिसतील नारी, तू कमने दिसतील नारी, तू कमाल दिसतील नारी, तू कमने सुख
वा 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 जय हो विठ्ठलाची प्रपंचापासोनी विठ्ठलाची प्रपंचापासोनी विठ्ठलाची प्रपंचापासोनी विठ्ठलाची प्रपंचापासोनी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज बघा इतकं सुंदर असं तुम्ही सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे. गावकऱ्यांनी खूप सुंदर तुम्ही नियोजन केलेलं आहे. सगळ्यांसाठी जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ख्यातनाम असे मृदंग सम्राट दादांनी सुंदर अशी साथ दिली. दादांसाठी परत एकदा टाळी वाजवा. त्याचप्रमाणे आमचे आपल्या भागाचं भूषण असणारे हरिभक्तपरायण धनंजय महाराज देशमुख त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांनी सुंदर अशी साथ दिली. त्याचप्रमाणे सर्व गायकांनी सुंदर असे प्रमाण दिले, सुंदर अशी साथ दिली, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे दादांनी ही सुंदर असं सिस्टीम शेवटपर्यंत आपल्याला दिलं, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्याचप्रमाणे आमच्या भाऊजींनी मला या ठिकाणी बोलवलं, त्यांचे देखील मनापासून परत एकदा आभार. झालेली कीर्तनरूपी सेवा माऊली ज्ञानोबारांच्या चरणी समर्पित, सकल संतांच्या चरणी समर्पित आणि ज्यांच्यामुळे या ठिकाणी मला कीर्तन करण्याचं भाग्य लाभलं असे असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्तपरायण माझे गुरुवर्य माऊली महाराज देशमुख, ज्यांची कीर्तन सेवा या ठिकाणी 4थ्या दिवशी झाली, त्यांच्या देखील चरणी कीर्तन सेवा समर्पित करते आणि सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय